सर्वांना. मी सौ रेश्मा नपासे. आता मी उभी आहे घोडबंदर रोड रस्त्याच्या बाजूला, जे काजूपाडाची मला वाटते सरहद्द आहे. या घोडबंदर रोडला जर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघाल तर ही संपूर्ण जी जमीन आहे ती कांदळवनाची आहे. ही कांदळवनाची जमीन आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर पाठीमागे जर बघाल तर बऱ्याच प्रमाणात कांदळवन कट झालेले आहेत आणि ही जमीन भुईसपाट झालेली आहे. आणि मला असं वाटतं असं करता करता हे पूर्ण कांदळवन इथे नष्ट होणार आहे. आता हे कोण करतं आहे? महानगरपालिकेला याची माहिती आहे का? कारण महानगरपालिकेने याच्या गेटवरती एक नोटीस लावलेली आहे की तुम्ही तुमचे कागदपत्रकं पालिकेला सादर करा, पण ते अद्याप झालेले नसतील म्हणून अजूनही महानगरपालिकेची नोटीस त्या गेटवरती लागलेली आहे. तर याच्यावरती मी पुढील सगळी माहिती काढेन, महानगरपालिकेला विचारेन की एवढं मोठं जेव्हा कांदळवन कट होतं आहे, विषय असा आहे की ती खाजगी जमीन असो किंवा सरकारी जमीन असो किंवा कलेक्टर लँड असो, जेव्हा कांदळवन कट करण्याचा अधिकार आहे का? मुळात पर्यावरण जे आपले पर्यावरण जे डिपार्टमेंट आहे ते डोळे झाकून बसलेलं आहे का? बरेच प्रश्न आहेत. आता तुर्तास इतकंच की कांदळवनची जमीन आहे, तुम्ही बघताय की बऱ्याच प्रमाणात हे कांदळवन कट झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा हे कांदळवन कट होत राहणार आहे. आता याच्यामागे कोण मोठा व्यक्ती आहे याचाही मी शोध घेईन, कारण आता तुर्तास माहितीमध्ये जे समोर आलेली माहिती आहे ती अशी की हे स्थानिक आमदार इकडचे आहेत, हे त्यांचं काम चालू आहे अशी माहिती आलेली आहे. तर याचा मी पुढे फॉलोअप घेणार आहे. तुर्तास थांबते, पुन्हा एकदा येईन, कारण आपल्याकडे भूमाफियांचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे मीरा भाईंदरचं जे निसर्ग आहे, जे पर्यावरण आहे, ह्याला बऱ्याच प्रमाणात हानी पोचत आहे. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.